हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरेच असाल आणि बरेच असायला पाहिजे. तर नाही का, सगळ्यात पहिलं तर मी ज्यांनी मागच्या व्हिडिओला खूप मागे जाऊन घाण कमेंट्स केल्या, म्हणजे मी काल सहज चेक केलं, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कमेंट्स केल्यात. वा 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 वा, ही पैशाला काय हपापलेली आहे, म्हणून मुलीच्या नवरा हिला श्रीमंत पाहिजे होता, आणि मराठा मराठा काय करते ग म्हण, बाकीच्या लोकांकडे पण शेती जागा पैसा सोनं नाणं सगळं भरपूर असतं. कोण बघायला गेले? काय करायचंय मला बाकीच्या समाजांकडे काय आहे आणि काय नाही त्याच? बरोबर, मी त्याच्यात कुठल्याही समाजाचं नाव घेतलंच नाही, तर तू कशाला म्हणते ग भवानी? हे ग भटक भवानी, भटकती आत्मा. आय थिंक तिच्या आयडीचं नाव काय होतं बरं? प्रियंका. तर तुला सांगते भटक भवानी, तू पुढच्या आत्ताच्या व्हिडिओला कमेंट्स करायच्या होत्या ग. इतक्या महाग कशाला गु खायला गेलीस? हा, की मराठा मराठा काय करते का ग? मराठी तुझ्या उरावर बसले होते का म्हणून तुला एवढी नफरत आहे? मी ज्या समाजामध्ये, ज्या जातीमध्ये, ज्या कुळामध्ये जन्माला आले, मी त्यांच्याबद्दलच बोलणार आणि मी त्यांच्याबद्दलच सांगणार ना. की आमच्या माझं त्या व्हिडिओमध्ये मी सांगत होते की आमच्या समाजामध्ये चांगलं बघून दिलं जातं, किंवा श्रीमंत लोक असतात, म्हणजे शेती असतेच काही कहूना, आणि चांगलं असतं. ही जी मी बघितले किंवा जी मी अनुभवते तीच मी बोलणार. बाकीच्या समाजांबद्दल मला बोलायचा अधिकार काय आहे, आणि बाकीच्या समाजाकडे काय आहे किंवा काय नाही आहे ह्याच्याशी माझं काही घेणं देणं आहे? जिथं मला माझी मुलगी द्यायची मी त्यांचंच बघणार ना. का मला माहिती होतं मी दुसऱ्या समाजामध्ये माझी मुलगी लग्न करणार आहे म्हणून मला त्या समाजाची माहिती काढायची, किंवा त्या समाजाकडे किती शेती असते, पैसा असते, पाणी असते, ह्याच्याशी काही घेणं देणं? माझी मुलगी सुखी राहणं ह्याला महत्व आहे. सुखी राहणं म्हणजेच काही असं एवढं स्ट्रगल करणं नव्हतं ग बाई. हा, आणि एवढंच तुला वाटतंय ना की कुठल्या समाजामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये, तर तुझी बहीण किंवा तुला मुलगी असली तर तू दे भिकाऱ्याला, बघू मग तुला कसं वाटतंय ते. हा, तुला एवढंच वाटतंय ना की पैसा ही काही नसतो, हपापलेली आहे मी पैशासाठी, किंवा मी मराठा मराठा काय करते, बाकीच्या समाजामध्ये बी मोप श्रीमंत लोक आहेत, तर तू दे ना तुझी मुलगी. कुठं श्रीमंत आहेत त्यांच्या घरी, बरोबर ना? नाहीतर भिकाऱ्याला दे, बघू तुझ्यात किती डेअरिंग आहे. किंवा तुझी बहीण लहानी असली तर तिला दे, बरोबर ना? हलकट कुठली कुत्री. मी शांत आहे, संत नाहीये, समजलं का? एक लिमिट पर्यंत जर तुम्ही बोललात तर मी ऐकून घेईल, पण चुकीच्या लोकांना कधीही मी सोडणार नाही. आणि तुम्ही चुकीचा शब्द यूज केलाय. भटक भवानी, तुझ्या पोटीपाटी आहे का नाही मला माहित नाही बघ, कारण तू अशीच दिसते नुसती आणि म्हणते की अशा विचाराचे आहे मी, म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला सोडले. तर तुझ्या माहितीसाठी छिन्नाल रंडे, तू आधी बघ व्हिडिओ जाऊन. ना त्यानं मला सोडले ना मी त्याला सोडले, फक्त मी त्याला सोडून, मी स्वतः त्याला सोडून राहते ही सांगते मी त्याला सोडून राहते, त्यानं मला सोडलेलं नाहीये, मी त्याला सोडले. आणि राहिला प्रश्न मुलीला मोठ्या घरी द्यायचं, हावरे आहे पैशाला, तर मी बोलत होते ना, तर अर्ध घर मी तिचं चालवत होते, समजलं का? एवढं तर मी कमवते आणि एवढं तर बळ मला देवानी दिलंय. आमचे एवढे हलकट लोक नसतात ग तुमच्यासारखे, की लिकीच्या जीवावर जगणारे, बहिणीच्या जीवावर जगणारे, आणि भाड खाणारी लोक मला आवडत नाहीयेत. आमच्यात मी वैयक्तिक मी स्वतःच सांगते, माझे विचार असे आहेत, लिकीला जेवढं देता येईल तेवढं द्यावं, बहिणीला जेवढं देता येईल तेवढं द्यावं, त्यांच्यासाठी जेवढं करता येईल ना तेवढं करावं, ना की त्यांच्याकडून आम्हाला येईल, त्यांच्याकडून मी खाईल,
असे हे जी एवढी अजून लोळी पांगळी झालेली नाही आणि तसे दिवस जर आले ना माझ्यावरती, तर एखादं मंदिर झाडायला कमी करायचे नाही मी, आणि मंदिरामधला प्रसाद खायला कमी करायचे नाही. समजलं का? नाहीतर एखाद्या वृद्धाश्रम मध्ये जाऊन त्या लोकांची सेवा करण आणि तिथंच 2 घास खाईल मी, अशा विचाराची आहे. तुमच्यासारखी अशी भुरसटलेल्या विचाराची नाहीये की दुसऱ्याच्या पैशांवरती जागणारी किंवा दुसऱ्यांवरती जळणारी. जळकी वृत्ती तुझी आहे. जसं तू येऊन व्हिडिओ बघितले, एवढे व्ह्यूज बघितले, त्याला लाईक्स बघितले आणि तुझ्या खाली गांडीला आग लागली आणि वरतून मराठा म्हणलेलं, तर मी माझ्याच जातीबद्दल सांगत होते. मी कुणाच्या जातीबद्दल आत्तापर्यंत माझ्याकडे कुठलाही व्हिडिओ दाखवावा की मी कुणाच्याही जातीबद्दल बोलते. मी जातीबद्दल बोलत नाही, जातीमध्ये भेदभाव पण करत नाही. सर्व जात माझ्यासाठी सर्व समान आहे. परंतु आमच्या लोकांमध्ये काय असते हे मी माझ्या मुलीला द्यायच्या ह्याच्याबद्दल सांगितलेलं होतं. समजलं का? तर त्याच्यात असं सांगितलेलं नाहीये मी चुकीचं, जसं तू तिथे येऊन शेण खाऊन गेली. आता ही माझा व्हिडिओ मराठीच्या लोकांनी बघा आणि तिची कमेंट जाऊन वाचा तिथं, आणि मग कळल की मराठीच्या लोकांवरती एवढं जळतायत का लोक, मला हेच कळत नाहीये. तर हे झालं कमेंटबद्दल. मला एका ताईंनी सांगितलेलं आहे की आईबद्दल व्हिडिओ बनवून, तर ताई नक्कीच मी बनवेन, पण मला थोडा वेळ लागेल ग त्याच्यासाठी. मला जास्ती आईबद्दलची माहिती नाही आहे, आणि मला म्हणजे मी स्वतः जेवढं बघितले आणि जेवढं माहिती आहे मी तेवढंच बोलणार. कारण बाकीच्यांनी सांगितलेलं असतं ते मी मसाले लावून सांगितलेलं असतं किंवा अर्धवट माहिती घेऊन मी सांगणार नाही, जेणेकरून मला समोरून परत ते त्रास होतील. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तुझे सासरचे व्हिडिओ बघत नाहीत का, तुझे माहेरचे व्हिडिओ बघत नाहीत का. तर मी तुम्हाला सांगते, माझे सगळे जण माझे व्हिडिओ बघतात, मला कॉल पण येतात की आमच्याबद्दल बोलू नको, चुकले आमचं माफ कर, असं कर, आमची बदनामी करू नको. नाहीतर मग इतक्यापर्यंत धमक्या देत आहेत ते की पुढं होईल त्याला सामोरं जा. परंतु मी घाबरत नाही, मी घाबरणार नाही. तुम्ही पुढं जी होईल त्याला सामोरे जाण्याची तुम्ही तयारी ठेवा, मला नका सांगू. तर हा व्हिडिओ मी अर्धा तुमच्यासाठी आहे आणि अर्धा कमेंट्सवाल्यांसाठी आहे. तर मला तुम्हाला सांगायचे की तुम्ही जे ह्याच्या त्याच्याकडून मला निरोप देत आहात ना की पुढे सामोरे जा म्हणून, तर मला माहिती आहे तुम्ही कुठे काय करणार आहेत आणि कुणाला सपोर्ट करणार आहेत आणि काय करणार आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, मी केस मागे घेतलेली नाही ना, मी केस बंद केलेली आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्यासोबत काय होईल. तर आता मी स्पष्टच सांगते, मागच्या वेळेला मी बालविवाह केलेला आहे तुम्ही लोकांनी माझा, त्या केसमध्ये मी कुठलाही इंटरेस्ट घेतलेला नाहीये आणि ती केसही मी फाईल केलेली नाहीये, म्हणून तुम्ही आज वाचलेले आहात. तर लक्षात घ्या, माझ्या वकिलांनी मला फोर्स केला होता. तुमच्यासोबत एवढं सगळं झालंय तर ताई कशाला सोडता, तुम्ही त्यांच्यावरती केस टाकू शकता. तर तुम्ही जे मला सांगताय ना माझ्या नवऱ्याला सपोर्ट करणार आहेत तुम्ही, तर करा, बिनधास्त करा. पण जो त्यानं भोगले ना ते तुम्ही भोगायला पुढे तयार राहा आता, कारण सुरुवात आता तुमची होणार आहे. आणि मी जी ही एवढं सगळं बोंबल ते सांगते ना, हे फक्त पुरावे पुढे राहणार आहेत आणि बाकीचे पुरावे माझ्याकडे तर आहेत. आणि मी इथं बोलायची हिंमत केली, काहीतरी विचार करून केली असेल, माझ्याकडे काहीतरी असेल, बरोबर ना. तर तुम्हाला जे करायचंय ते करा. मी सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे आणि मी स्वतःला खंबीर केलेला आहे आणि मी स्वतःला समजवलेलं आहे की जे काय होईल आपल्यासोबत घडले त्याचा बदला तर घेणार नाही, सोडणार नाही. कारण मी तुम्हाला सोडलं होतं, पण तुम्ही जे काय बोललात मागे, जे काय माझ्याबद्दल ही केले ते माझ्यापर्यंत आलेले, म्हणून मी ही इथं सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही आत्ता बी तेच करताय, तर असो, तुम्ही असंच करत राहा. शुभेच्छा तुम्हाला. पुढे जे होईल त्याला सामोरे जा. स्वतःची तुमची मुलगी गेली त्याच्यामध्ये, स्वतःची तुमच्या मुलीचा जीव गेला एका व्यक्तीमुळं, तरी पण तुम्ही त्याचं काही करू शकले नाही का?
तुम्ही भिक्कारचोट लोक आहेत. तुमच्याकडे ना लढण्यासाठी पैसा नाही आहे, तर विचार करून लढा बरं का. माझ्या समोर विचार करून लढा. अशी वेळ येऊ नये तुम्हाला तुमच्या किडण्या विकून परत वकिलाची फीस भरावी. माझं तसं काही नाही आहे. माझ्याकडे आहे. आणि खऱ्याची बाजू असल्यानंतर ना, इथं जरी न्याय नाही झाला ना, तिथं होणार आहे. बरोबर. तर लक्षात घ्या. आणि मी धडे शिकवायला सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही तयार राहा. आणि तुम्हाला पण माहिती आहे, अनुभव आहेत, जी गोष्ट बोलते ती करते. तर तुम्ही जी मला बोललात ना की आम्ही त्याला सपोर्ट करू, तुमच्या गाडीत दम असेल तर तुम्ही त्याला सपोर्टच करून दाखवा. पुढच्या गोष्टीला फक्त तयार राहा. आणि तुम्हाला माहिती आहे, मला सगळं सांगून करायची सवय आहे, तर मी तुम्हाला ह्याच्यातच सांगतेय की बालविवाह करून देण्याच्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला काय सजा आणि काय दंड बसू शकतात ह्याचा विचार करून तुम्ही त्याच्या बाजूला जा. आणि माझ्या विरोधात जाऊन जे काय करायचं ते करा. मी जी माझं खरं आहे ना, मी तर ती बोलल्याशिवाय सोडणार नाही आणि बोलणार तर आहेच. आणि मला हे सगळं करायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही छान पद्धतीने उचकलेले आहेत. असेच उचकत राहा आणि माझ्या विरोधात जाऊन असं काहीतरी करा की जेणेकरून मी सगळं भोगलेलं आहे ते मला तुमच्याकडून एक एक वसूल करायचं आहे. माझ्या दुःखाचा हिशोब मला तुमच्याकडून घ्यायचा आहे. समजलं. तर बघा, ज्याला सपोर्ट करणार आहे तो तुमची फीस भरल का शेवटपर्यंत. नाहीतर सुरुवातीला भरायचा आणि त्याच्या अंगलूट यायला लागले की मग परत फीस नाही भरायचा, तर तुम्हाला तुमच्या किडण्या विकाव्या लागतील. त्याचा विचार करा जरा. आणि मला त्याच्याकडून निरोप देत आहे ना, ते देणं बंद करा. नाहीतर मग तिथं येऊन पुढची कारवाई होईल. तर माझ्याशी बोलताना किंवा माझ्याशी हे करताना थोडंसं विचार करून हे करा. कारण मी तुमच्यासोबत कधीच काही चुकीचं केलेलं नाही. तुम्ही माझ्यासोबत खूप काही चुकीचं केलं, तरी पण मी ती गोष्टी सहन केल्यात. तरी पण मी तुम्हाला माफ केले. आणि तुम्हाला वाकड्यात जायचंच आहे तर बेशक जाऊ शकता. तर मला तुम्हाला हेच सांगायचं, तुम्ही हे ह्याच्या त्याच्यापाशी बोलण्यापेक्षा तुमच्यात हिंमत असेल ना, तर तुम्ही माझ्या समोर या. बरोबर. मग आपण बोलूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. तर चला, एवढ्यावरून जर सुधारलात तर सुधाराल तुम्ही. पण मी तर थांबणार नाहीये जोपर्यंत माझं कंप्लीट होत नाहीये. बोलून सांगून माझं कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि आता तर पुढं तुमचंच आहे. पुढं सगळं तुमचंच आहे. तर तयार राहावा फक्त. आणि राहिला प्रश्न बाकीच्या माझ्या ताई दादांचा की व्हिडिओ बघत नाहीत का, तर चला, दुसऱ्यांकडून निरोप सुद्धा येत आहेत मला की तिला सांग बंद करा, माफ कर. आणि जर माफ नसन करायचं तर आमची नावं तरी घेऊ नको. आणि जर घेतली तर मग आम्ही पुढे तुझ्या नवऱ्याला सपोर्ट करू, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. तर मी त्यांना सांगतेय, तुम्ही बिनधास्त 101% त्याला सपोर्ट करा. कारण तुम्ही माझं खाऊन मला तर कधी सपोर्ट नाही केला. आणि मी तुमच्याकडून कधी अपेक्षा पण नाही ठेवली की तुम्ही मला सपोर्ट करचाल. कारण तुम्ही खऱ्याच्या अवलादी नाही आहेत की तुम्ही खऱ्याला सपोर्ट करचाल. तुम्ही चुकीच्याच लोकांना सपोर्ट करणार, खोट्याच लोकांना सपोर्ट करणार आणि लोकांच्याच लोकांना सपोर्ट करणार. आपल्या लोकांना सपोर्ट करायला तुमच्या गांडीमध्ये दम नाही आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही त्याला का सपोर्ट करणार? पैसा घेऊन तुम्ही सपोर्ट करणार, ही मी इथं सांगते. आता तुमची लायकी काय आहे? कारण तुम्ही माझं लग्न करताना सुद्धा त्याच्याकडून पैसाच घेतलेला होता आणि बऱ्याच वस्तू पण त्याच्याकडून घेतलेल्या आहेत. लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तो ज्या वेळेला माझ्या सोबत यायचा त्या वेळेला तुम्ही त्याच्याकडून सुद्धा म्हणजे 1000-2000 असे पैसे घेतलेले आहेत. तर
आता तुम्ही पुढे बी सपोर्ट करणार आहेत, ती काही फ्रीमध्ये करणार नाही. त्याच्याकडून पैसा घेणार आणि मग सपोर्ट करणार माझ्या विरुद्ध जाण्यासाठी. असू द्या, करा, बिनधास्त करा. कारण तुम्ही मुलीची, बहिणीची भाड खाणाऱ्या अवलादी आहेत. भाड, ह्याला भाडच म्हणतात बरं का. जे लग्न करून दिल्याच्या नंतर ते नवऱ्याकडून तिच्या पैसे खातात, तिच्याकडून स्वतः पैसे खातात, पैसे घेतात, तिच्याकडून मदत घेतात, ह्याला भाडच म्हणतात. आणि तुम्ही एकदम नीच आणि टाकून दिलेले लोक आहेत. तुम्ही लेकीची भाड खाता. तर असू द्या, तर सपोर्ट करा. 101% सपोर्ट तुम्ही त्याला करा, माझी काहीच हरकत नाही. परंतु जे मी मागे केलं नव्हतं ती मी आत्ता करणार. आणि काय करणार हे सांगितले. तर विचार करा. सगळ्यांना जेलची हवा खायला घालणार. आणि सगळ्यांना, कारण त्यावेळेची तारीख, माझी जन्मतारीख, त्यावेळेला कोण कोण होतं त्याचे फोटोज सगळे आहेत. जमवलं कुणी, करून दिलं कुणी, सगळं आहे. तर असू दे. तर तुम्ही मला खवळले, मी तुम्हाला खवळलं नव्हतं. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.